मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. काय मांडियेले प्रेत प्रेतच असतात महाराज. कधी कधी त्याला डोकं लावत बसावं लागतं. दगडासारखं काही सांगा, मिया तू रोता की वे? नाही मी रोता नाही हो, मेरा सुरत यायची आहे. माझं तोंडच तसं आहे रडल्यासारखं. मी रडत नाही. ज्यांचं चित्त त्या ठिकाणी ठिकाण्यावर नसतं ते प्रेतासारखे असतात. ते कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या. एक माणूस पंढरपूरला गेला, निघाला पंढरपूरला आणि निघाल्याच्या नंतर बिचारी बायको घरी येऊन चिंतन करत होते. बघा मला चित्ताबद्दल आणि सिद्धांत सांगायचा आहे तुम्हाला. हा जसा घरी येऊन निघाला बिचारी बायको त्याचं चिंतन करते. आता आमचे हे मस्त वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला जात आहेत. आता पंढरपूरमध्ये पोहोचले असतील, चंद्रभागेचं स्नान करत असतील. एरवी हे घरी असल्याच्या नंतर 4-4 दिवस आंघोळ करत नाही. बाकीचं तर सोडूनच द्या. पण आता हे चंद्रभागेमध्ये स्नाना करता गेले असतील. मला माहिती आहे त्यांच्या काही विष्णू सहस्रनाम पाठ नाहीत, पण ते हरिपाठ म्हणत असतील कुणाचं ऐकून तरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया, हरिपाठ म्हणत असतील. हरिपाठ झाला असेल त्यांचा. आता हरिपाठ झाला असेल. आता काय विचारता, पांडुरंगाच्या दर्शनबारीमध्ये ते असतील. पांडुरंगाच्या दर्शनबारीमध्ये 2 दिवस झाले. आता सकाळचे 4 वाजले 4. आता पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेत असतील. कोण चिंतन करते? कोण करते चिंतन? बायको ना का पत्नी का वाईफ? बायको चिंतन करते. आणि तिथं पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेलं हे येडं. हे तिथं गेलं पंढरपूरला. गाभाऱ्यात पांडुरंग समोर आहे आणि असं बघतय नुसतं देवाकडं दगडासारखं प्रेतासारखं चिंतन करतय. मी घरी येऊन एवढ्या गडबडीत निघालो, 2-3 गोष्टी सांगायच्या राहून गेलो. पहिली गोष्ट, आपल्याकडं दूध डेअरी आहे, 4-5 म्हशी घरी आहे. राहू द्या महाराज, आपल्याकडं काय दूध डेअरी आहे, म्हशी आहेत, 4-5 म्हशी आहेत. आणि एक म्हशीचं ते थोडं टोनग लहान आहे. मी तुला एक गोष्ट, आता बायको एवढी लाडकी, एक गोष्ट सांगायचं विसरलो की चुकूनही त्या टोनग्याकडे तू जाऊ नको आणि त्याला सोडू. ते टोनग आहे, टोनग. तो सोडल्याच्या नंतर डायरेक्ट मम्मीकडे जातच नाही. ज्याने सोडला त्यालाच पहिला दणका ठेवून देते ते टोनग. म्हणून तू काय त्या भानगडीत पडू नको. दुसरी गोष्ट, आपल्या गावामध्ये अनेक वेळा चोरी झाली. मी आता घरी नाही, एकटीच तू घरी आहे. एक काम कर, दरवाजा लावत असताना दाराला रिकामे डबे लावून ठेव. जर चोर आले, चोरांनी जर दरवाजा लोटला ढकलला तर ते डबे खाली पडतील आणि धड 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 असा आवाज येईल, असा आवाज येईल आणि सर्व शेजारचे पाजारचे लोक धावत येतील. ह्या 2-4 गोष्टी मी तिला सांगायच्या विसरलो. आणि ही बिचारी पांडुरंगाचं दर्शन झालं असेल, चंद्रभागेचं स्नान झालं असेल, जेवण झालं असेल, असं झालं असेल, तसं झालं असेल. मला सांगा, खऱ्या अर्थाने पंढरपूरमध्ये कोण आहे हो? तुम्हाला माहित नाही कोण आहे? बोलत चला. वा वा, इतकं प्रतिउत्तर सुंदर कोण देणार आहे महाराज? विठ्ठल आहे हे आम्हाला 28 युगापासून माहिती आहे. युगी 28 28 युगापासून विठ्ठल भगवंत त्या ठिकाणी. पण आता दृष्टांतामध्ये कोण आहे? तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दृष्टांत समजला असं मी गृहीत धरेल बरं का. कोण आहे? बायको आहे, बायको. पत्नी आहे. बघा महाराजांना नसून उत्तर देता येतं. पत्नी आहे ती खऱ्या अर्थाने तिथलं चिंतन करते म्हणून त्या ठिकाणी ती आहे.
ज्या ठिकाणी आपण चिंतन करत असतो खऱ्या अर्थाने आपलं मन तिथं असतं आणि जिथं मन असतं तिथं आपण सर्वस्वाने सर्व अंगाने त्या ठिकाणी असतो. आता हे कशा करता जात आहे तिकडं आपल्याला माहीत नाही. आता चंद्रभागे स्नान झाल्याच्या नंतर तिथून एक पेटी पण उचलली महाराज त्यांनी. कधी न जाणारं भूत होतं ते पंढरपूरला. एक पेटी उचलली घरी आणली. घरी आणल्याच्या नंतर आता पेटीत काय निघणार, पेटीत काय निघणार, पेटीत काय निघणार. त्या पेटीला एक बारीक छोटंसं कुलूप होतं, कुलूप, छोटं कुलूप. त्याला कोणतीच चाबी बसत नव्हती. काय करायचं काय करायचं, बिचारीच्या डोक्याच्या सर्व पिना मोडल्या. मग दुसऱ्या दिवशी चाबी बनवून आणली बाजारावरून. चाबी बनवून आणल्याच्या नंतर पेटीत काय निघणार म्हणे. आपल्या पेटीत काय निघणार हे गावाला कळू द्यायचं नाही, कारण मी चोरून आणलेली आहे. त्याच्यात 2 ग्राम निघू, 3 ग्राम निघू, अर्ध तू घ्यायचं ना अर्ध. दुसऱ्या दिवशी ती पेटी उघडली. पेटी उघडल्याच्या नंतर 2 ग्राम का मारा. चंद्रभागेमध्ये पेट्या सापडल्याच्या नंतर ग्रॅम कसाला निघतं तिकडं. त्याच्यात 2-3 वस्तारे 2-3 कैच्या निघल्या. जे चित्ताने परमार्थ करत नाही त्यांची अवस्थाही असते. संघामध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये सांगतात आणि यथार्थ सांगतात बरं का. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा. तुमचं चित्त जागेवर नसेल ते व्यर्थ आहे महाराज, ते व्यर्थ आहे. म्हणून हे चित्त, ही वासना जपणं खूप महत्वाची. ही वासना जर आपण कापून टाकली तर जाईल का? ही वासना आपण बाजूला काढली तर जाईल का? तर नाही. एखादं झाड, एखादं वृक्ष जर मुळासहित नाहीसं करायचं असेल तर तोडल्याच्या नंतर सुद्धा खोड जाळावं लागतं. बरोबर आहे ना. वासनेचे बीज जळून जाळावंच लागणार आहे महाराज. जाळ त्या ठिकाणी घ्याल तुम्ही. अगोदर जरी वाईट असाल पण संत संगत तुमच्या जीवनामध्ये झाली तर तुमचं वाईट मन सुद्धा त्या ठिकाणी नाहीच होईल. तसं बाकीच्यांच्या संगतीमध्ये नाही महाराज. बाकीच्यांच्या संगतीचा उल्लेख करू नाही करायचा तर इतक्या खालीवर महाराज. एखाद्याच्या संगतीमध्ये जर आपण गेलो आणि तो जर दुर्विचारी असेल, विचारच करू नका. ते म्हणतं कशाला परमार्थ, कशाला काय. दुर्योधनाला जसं सांगितलं होतं, दुर्योधनाला एखादा सज्जन माणूस शोधून आणतो. म्हटलं नाही, सज्जन माणूसच नाही म्हटले जगात, सगळे दुर्जनच आहे. दुर्जनाच्या संगतीमध्ये आपण गेला तर आपली दूरदृष्टी सुद्धा दुर्जन होत असते महाराज. वाईटांची संगती. आता किती पेताड एकत्र आले म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह करणारे. किती पेताड एकत्र आले म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह करणारे नाही महाराज. ते अखंड करणारे पण सप्ताह नाही, हप्ता त्यांचा. एवढंच त्यांना माहिती आहे. 2 पेताड अशी एकत्र आले, फार विचित्र असतात महाराज. आणि एकत्र आल्याच्या नंतर अशी रात्रीची वेळ होती, त्यांना तशी रात्र फार नाही का, चोराला चांदणं काहीतरी म्हणे ना ती. रात्र फार आवडते पेताड्यांना. रात्रीला अशी थोडे गावाच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर एका पेताडाने एका विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. एका विहिरीत डोकावून पाहिलं तर त्या पेताड्याला त्या विहिरीमध्ये चंद्र दिसला. ए चंद्रा वर बघासा. त्या पेताडाला त्या विहिरीमध्ये काय दिसला? चंद्र दिसला. ते पेताड दुसऱ्या पेताडाला म्हणतंय, करे मला विहिरीत तर चंद्र पडलेला दिसला. म्हटलं काय दिसला? चंद्र पडला. म्हटलं विहिरीत चंद्र पडला. दुसरं पेताड म्हटलं पडला तर पडू दे ना. म्हटलं आपण नाही का रोज कुठं बी पडतो. पडला तर पडू दे. तुझ्या काय बापाचं गेलं, माझ्या काय बापाचं गेलं. माझा बाप तिकडं दारे धरायला गेला म्हणे शेतामध्ये पाणी भरायला, आणि हा चंद्र इथं येऊन पडलाय. तिकडं किती अंधार झाला असेल. याला वर काढावं लागेल म्हणे या चंद्राला. आता पाण्यातून वर काढायचं म्हटलं काय करायचं. तुम्ही दोरी आणली, एक रस्सी आणली, एक बकेट आणली, ती बांधली. बांधल्याच्या नंतर बकेट विहिरीमध्ये सोडली. आता जोपर्यंत पाणी स्थिर होतं, विहिरीमधलं पाणी स्थिर होतं, तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं. बकेट गेल्याच्या नंतर पाणी हलायला लागलं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलायला लागलं. एक दारोड्या दुसऱ्या दारोड्याला म्हणतोय लय चपळे. म्हटलं ही लय चपळे. म्हटलं हाताला लागतं का नाही लागतं? हाताला कसं लागणार नाही म्हणे. गावात आपल्या कोणी नादी लागतं का? म्हटले आता चंद्र आहे धर. म्हटलं त्याला बकेट भरली पाण्याने बकेट भरली. चंद्राचं प्रतिबिंब त्या बकेटीतल्या पाण्यात दिसू लागलं. वड म्हटलं आता हाताला लागलं. म्हटलं 1 2 3 वड. म्हटलं वडत राय. पण ती बकेट एका कपारीत अडकली. लय छापटरे. म्हटलं चंद्र धरला. म्हटलं कशाला तनी
कशाला तरी धरलं म्हटलं, कशाला धरू दे म्हणे, पण तो एकटाच आहे. आपण दोघ जण आहे, तो एकटाच आहे. वड म्हटला, 1 2 3, जसा झटका मारला. हे दोघं इकडं उताने पडले, बकेट एक इकडं, दोरी एक इकडं. हे असे उताने पडल्याच्या नंतर चंद्र कुठं दिसला त्यांना? चंद्र असा वर दिसला. एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतोय, म्हटलं बघा एका झटक्यात वर गेला का नाही म्हटलं चंद्र. एकाच झटक्यात दुसरा झटका सुद्धा लागू दिला. अरे किती एकत्र आले येडे म्हणून त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. गधे को गधे मिल गए. नमस्कार करत नाही महाराज, त्यांना काय नमस्कार आणि त्यांना कुठं काय महाराज. येडे जर एकत्र आले तर फार त्यांची बिकट अवस्था आहे. एका येड्याने दुसऱ्या येड्याला फोन केला. हा ह्या गल्लीतून बोलतोय, तो त्या गल्लीतून बोलतोय. हॅलो कोण बोलतोय? ते दुसरं येडा म्हटलं मीच बोलतोय. हा म्हटलं इकूनही मीच बोलतो. म्हटलं असं कसं झालं? म्हटलं तिकूनही मीच आणि इकूनही हॅलो मी बाबूराव बोलतो. तसं झालं नाही. गाणं मोबाईल मध्ये लागलं का ते बाबूरावच बोलायचा, दुसऱ्याला बोलायला चान्सच नाही. हॅलो कोण बोलतात? मीच बोलतो म्हणे. किती येड्याला ब्रह्मज्ञान सांगितलं म्हणजे सप्ताह करणारे महाराज नाही. किती येडे एकत्र आले म्हणजे सप्ताह होणारे नाही. ज्ञानी माणसं त्या करता लागतात. येडे एकत्र आले सप्ताहाचं सोडून द्या, पण त्या येड्याच्या गोष्टी ऐकायच्या. एक येडं हायवे रोडवरून म्हशीवर बसून चाललं होतं. दुसरं येडं त्याला भेटलं आणि भेटल्याच्या नंतर विचारतंय, कुठं चालला? ते म्हटलं तुला काय करायचं, मी कुठेही जाईल. नाही म्हटलं खाली उतर. म्हशीवरचं येडं म्हटलं काही झालं तर मी खाली उतरणार नाही, मी नाही उतरणार. म्हैस माझी म्हटलं मी कसं काय उतरणार. खालचं येडं म्हटलं खाली उतर. म्हशीवरचं येडं म्हटलं काही झालं तर नाही उतरत. नाही ना उतरत म्हटलं तू पुढं गेल्याच्या नंतर तुला चौकात पोलीस पकडतील. खालचं येडं म्हणते. म्हशीवरचं येडं जरा हुशार होतं, येड्यातलं हुशार होतं. ते म्हटलं कस काय पकडतील, मी तर म्हशीवर बसलेलो आहे, मला कस काय पकडतील. म्हणे तू कुठं हेल्मेट घातलंय म्हणे. म्हशीवरचं येडं म्हटलं हेल्मेट घालायला ही काय टू व्हीलर आहे का? म्हटलं म्हैस काय टू व्हीलर आहे का? 4 व्हीलर आहे ना म्हटलं. म्हैस 4 व्हीलर आहे म्हणजे याला सुद्धा 4Gच पाहिजे महाराज, नाही तर डोक्यावरून गेलं तर म्हैस 4 व्हीलर आहे. येड्याच्या शहाण्या माणसाने येड्याच्या कधी नादीच लागायचं नाही. एक येडं दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये, येड्याच्या हॉस्पिटलमध्ये एका भिंतीला कान लावून बसायचं दिवस दिवस. डॉक्टर येता जाता त्याला बघायचे, पण एक दिवस डॉक्टरला वाटलं हे येड्याला काहीतरी ऐकायला येतंय. एरवी माणसं एका ठिकाणी बसत नाही आणि शहाणे बसत नाहीत, येडे कस काय बसतील? शहाणे माणसं चुळबुळ चुळबुळ करतात, कीर्तनात बसले तर येडे बसतील का हो पकवाजे महाराज? ही येडं कान लावून बसतंय भिंतीमध्ये, याला काहीतरी ऐकायला येत असेल म्हणून कान लावून बसतंय. एक दिवस डॉक्टरनीच कान लावला. कान लावल्याबरोबर की त्याला 15-20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला डॉक्टरनी कान लावून, पण काय ऐकायलाच आलं नाही. डॉक्टर मग चिडले त्या येड्यावर. अरे येड्या म्हटलं तू येडा तर येडाच, तर काही ऐकायला येत असं म्हणून तू कान लावतो. अर्धा तास झालाय मी कान लावलाय, मला काहीच ऐकायला येत नाही. ते म्हटलं डॉक्टर साहेब मी येडा आहे हे मला माहिती आहे, पण तुम्ही येड्याचे डॉक्टर हे लक्षात ठेवा. मी 6 महिने झाले, 6 महिन्यापासून भिंतीला कान लावतोय, मला ऐकायला येत नाही 6 महिन्यापासून. तुम्हाला अर्ध्या तासात येणार आहे का? येड्याला कुठं डोकं लावणार. म्हणजे संगत संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगतीवर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. संगतीवर मी सांगू तुम्हाला माझं एक वाक्य, तुम्ही डायरीमध्ये नोट करून घ्या. जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण जर कशाचं असेल, लक्ष द्या, जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण जर कशाचं असेल तर ते संगतीचं आहे महाराज. तुमचं पतन व्हायचंय की तुमचा उद्धार तुम्हाला करून घ्यायचंय, तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. एकदा काय झालं, एका राजहंसाची आणि कावळ्याची संगत झाली. कुणाची? राजहंसानी कावळा. संगत झाल्याच्या नंतर दोघंही एका झाडावरती बसलेले होते. पक्षी होते म्हणून बसले होते. झाडावरती बसून दोघं जण चर्चा करत होते. ते दोघं जण चर्चा करत होते. त्या नगराचा राजा आला आणि त्याच झाडाखाली बसला. लक्ष द्या, खूप सिद्धांत छान आहेत. हे दोघं जण वरती चर्चा करत होते. विशेषतः आपण जर बघायला गेलो तर राजहंस पक्षी हा कसा आहे महाराज, दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर राजहंस पक्षी फक्त दूधच पितो, पाणी बाजूला टाकतो. हे राजहंसाचे लक्षण आहे. कावळ्याचे लक्षण महाराज, दुसऱ्याच्या निवदावर खाणारा कावळा. कावळा 2 पायाचा कावळा. कावळ्याची लक्षणं काय सांगण्यासारखे आहेत का?
पण राजहंसाने कावळ्याची संगत केली आणि बसला झाडावरती. गप्पा चालू होत्या. त्या नगराचा राजा आला आणि त्याच झाडाखाली बसला. बसल्याच्या नंतर काही वेळानंतर कावळ्याने वरून कार्यक्रम राबवला. कार्यक्रम राबवल्याबरोबर कावळा उडून गेला. उडून गेल्याच्या नंतर त्या राजाने असं वरती बघितलं तर राजाला कोण दिसलं? राजाने बाण काढला आणि राजहंसाला ठार केलं. पतन उद्धार संघाचा महिमा. याच्या पुढचं सांगू मी तुम्हाला. एका मालकाकडे एक गाय पण होती, देशी गाय. आणि एका मालकाकडे गाढव सुद्धा होतं, तेही देशीच होतं महाराज. एकदा काय झालं, त्या गाढवाची आणि गायीची चर्चा सुरू झाली. गाढवाने गायीला विचारलं, खरे म्हटलं तू रोज ज्या शेताच्या शेजारी चरायला जाते, तुला माहिती आहे का त्या शेतामध्ये काय आहे? गाय म्हटली, नाही मग मी खूप एकनिष्ठ आहे, मी इकडं तिकडं पाहतच नाही, खाली पाहून चरते म्हटली. लक्ष द्या, खाली पाहून चरते. गाढव म्हटला, खाली पाहून काय चरते? शेजारी बघ म्हटला, त्या शेतामध्ये काकड्या आहेत, काकड्या. असं म्हणे, पण चांगली गोष्ट आहे, काकड्या आहेत, तुला खायच्या का म्हणे काकड्या? कोण म्हणतंय? गाढव. गाईवर लाईन मारायला लागलं महाराज. गाढव गाढव म्हटलं, तुला माहिती आहे का काकड्या? गाय म्हटली, बघते म्हटली, पण कधी खाण्याचा प्रसंग आला नाही. खायच्या का म्हणे काकड्या तुला? गाय म्हटली, काय हरकत आहे म्हटली, आता तुमच्या संगती जर गोड काकड्या खायला, कवळ्या काकड्या मिळत असेल तर काय हरकत आहे, चल म्हटले आज रात्री जाऊ. गेल्याच्या नंतर मग त्या शेतामध्ये गाढव आणि गाय काकड्या खात होती. काकड्या खात असताना गाढवाच्या लक्षात आलं, ही काकड्याच्या नादात का होईना आता माझ्या बरोबर आली, पण फर्स्ट इम्प्रेशन याच्यानंतर ही भेटती का नाही. गाढव बोलायला लागलं, गाढव गाईला म्हणे, तुला माहिती आहे का म्हणे माझा आवाज किती गोड आहे? गाय म्हटली, माहिती आहे मला आवाज. का तुला काहीच माहित नाही म्हणे, माझं संगीत विशारद, संगीत अलंकार झालेला, इतका गोड आवाज आहे, इतका गोड आवाज आहे की माझ्या इतका गोड आवाज कुणाचा महाराष्ट्रात नाही म्हणे. गाय म्हटली, ठीक आहे मग चांगली गोष्ट आहे म्हटली, तुमचा आवाज गोड आहे का? मग चांगली गोष्ट, एखाद्या सप्ताहाला जा, तिकडे एखादी चाल म्हणून दाखवा. ते म्हणला, नाही नाही सप्ताहाला तिकडे जायची काय गरज आहे, मी इथंच एखादी चाल म्हणून दाखवतो. काय म्हटली, जेवढ्या काही चाली तुम्हाला दाखवायच्या ना घरी गेल्याच्या नंतर, इथं नको, इथं नको. पण गाढवच ना मला असते, गाढव म्हटलं, ही गेल्याच्या नंतर परत ऐकती न ऐकती. गाढव गायन करायला लागलं. आता गाढव गायन करायला लागल्याच्या नंतर ते काय पट्टीतलं गायन होतं का मला, ते फट्टीतलं गायन होतं. कोणत्याच पट्टीत बसत नव्हतं. गाढव गायन करायला लागलं. मालक पळतच आला. मालकाने विचार केला, हे आपल्या शेतातल्या काकड्या खातय, हे गाढवच आहे, हे गाढवच आहे, पण या गाईला समजत नाही का? पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचं की तुमचा उद्धार करून घ्यायचा, हे संगतीवर अवलंबून असतं. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून संत महात्मा आपल्याला परमार्थ करायला सांगतात. तो इतका सोपा परमार्थ आहे. सगळ्यांनी गोड नामचिंतन करायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे. परत नातेसंबंध निघतात. त्या भागामध्ये कमी राहणं झालं म्हणून एवढं सांगता येणार नाही, पण खूप जिव्हाळा बरं का. आम्ही सांगत असतो अनेक कीर्तनामध्ये, महाराज पॉकेटाने अनेक क्षेत्र मोठे असतील. कोकणामध्ये, मुंबईमध्ये आम्ही जर गेलो तर सर्व काही मिळतं, पण प्रेम जर घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या मराठवाड्यामध्येच यावं लागतं, कारण ही आमची मायभूमी आहे. मला स्वाभिमान वाटतो. मी सांगेल तुम्हाला, जीवनामध्ये 2-3 प्रकारचा परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे. जास्त वेळ न घेता वेळेत सेवा सोडणारे 2-3 प्रकारचा. एक संत पूजन, संतांची सेवा, भगवंताचं नामचिंतन. आणि तिसरी जी सेवा ज्ञानोबराय मान्य आहे ती म्हणजे आईवडिलांची सेवा. या ठिकाणी यूट्यूब आहे म्हणून सांगेल,
बरेच जण म्हणतात का आईविषयी गाणे म्हणून आईविषयी बोलू नये, पण माऊली ज्ञानोबराय 750 वर्ष बोलतात. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबराय बोलतात. सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. माऊली बोलतात, आम्ही का बोलू नये? आम्ही माऊलींचे लेकरं आहोत. आणि सांगेल मी तुमच्या जीवनामध्ये तुमचा सगळ्यात मोठा परमार्थ जर काय असेल तर ती मायबापाची सेवा आहे महाराज. हंबरुनी वास चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या हो तू जेव्हा तान्हा दुष्काळात माईच्या माझा आटला होता पान्हा. पिठामधी हो पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माय. हंबरुनी वासराले चाटती जवा गाया तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय रे दिसती माझी माय. जास्त एज्युकेटेड मुलं विचारतात कधीतरी आईला, विचारतात बापाला, तू मला जन्म दिलास, मला लहानाचं मोठं केलं, सांग किती उपकार झाले. अरे नाही सांगता येणार. ती माता, मी सांगेल एक 2 मिनिटाचा प्रसंग. ती माता किती प्रयत्नशील असते आपल्या जीवनाकरता. एक लहान मुलगा, आईला एक डोळा नाही म्हणून नेहमीच आईला सांगायचं, आई तू शाळेमध्ये येऊ नकोस आई, आज अरे बाळा पालक सभा आहे, पालक मीटिंग आहे. नाही नाही आई, मी कुणाला तरी सोबत घेऊन जाईल, पण तू नको येऊस आई. काय रे बाळा, काय येऊ नकोस? अगं आई तुला एक डोळा नाहीये, तू किती विचित्र दिसते. माझे मित्र मला विचारतात तुझी आई कशी दिसते रे, चिडवतात माझे मित्र मला. नको आई तू येऊ शाळेमध्ये, नको येऊ, मी कुणाला तरी घेऊन जाईल. बाल हट्टय, नाही आई जात. पण हा लहान मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. 10वीची वेळ होती, 10वीची परीक्षा दिली होती. 10वीमध्ये टॉप आला होता, चांगले मार्क पडले होते, चांगले टक्के पडले होते. आईला एवढा आनंद झाला, आज तुझा गौरव पुरस्कार शाळेमध्ये होणार आहे म्हणे. सर्व गावकरी राहणार आहेत, आपल्या गावचे सरपंच राहणार आहेत, पाटील राहणार आहेत. मलाही येऊ दे ना तुझ्या शाळेमध्ये, मी एका कोपऱ्यामध्ये बसेल, मी काही कुणाला बोलणार नाही, मला येऊ दे ना. नको आई, तू जर तिथं येत असेल तर मला नकोय तो पुरस्कार. नाही, तू नको येऊ शाळेमध्ये. नाही येणार बाळा, नाही येणार. थांबली आई. 10वीचं शिक्षण झालं, 12वीचं शिक्षण घेण्याकरता शहरामध्ये गेला. 12वीचं शिक्षण झालं, पुढचं शिक्षण घेण्याकरता मुंबईला गेला. मुंबईचं शिक्षण पूर्ण झालं, दिल्लीमध्ये नोकरी लागली म्हणून दिल्लीला गेला. आणि गेल्याच्या नंतर आता खूप दिवस झाले, 4-5 वर्ष झाले, माझ्या मुलाचा फोन नाही, चिठ्ठी नाही, पत्र नाही. कुठं असेल तो, कुठं असेल. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. आईने गेली त्या शाळेमध्ये जिथं 10वीला मुलगा शिकत होता. माझा मुलगा 10वीला तुमच्याकडे होता, 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये गेला? अहो अडाणी आई, मी माझं काही शिक्षण झालं नाही. कोणत्या शाळेमध्ये? पत्ता लिहून घेतला, 12वीमध्ये त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये. तिथं गेल्याच्या नंतर 12वी पर्यंत माझा मुलगा इथंच होता. आता कुठं आहे तो? घेतला पत्ता लिहून, आता तो मुंबईला असतो. मुंबईचा पत्ता घेतला, मुंबईला गेली. मुंबईला गेल्याच्या नंतर माझा मुलगा या शाळेमध्ये शिकत होता ना. अहो आता तुमचा मुलगा मोठा साहेब झालाय, त्याला शिकण्याची गरज राहिली नाही, तो आता शिकवतोय. तो दिल्लीला असतो, तो दिल्लीला असतो. खरं माझ्या मुलामुळे मला दिल्ली बघायला मिळणार आहे. विचारलं, एका माणसाला बरोबर घेतलं, अरे दिल्लीपर्यंत पोहोच कर मला. गेली दिल्लीपर्यंत. तिथं गेल्याच्या नंतर विचारलं तर म्हणे आता इथं राहत नाही, दुसऱ्या कॉलनीमध्ये राहतात. विचारत विचारत गेली आणि सकाळी सकाळी बरोबर मुलाचंच दार वाजवलं. दार वाजवल्याबरोबर मुलाच्या पत्नीने दार उघडलं. उघडल्याच्या नंतर, बोला काय काम आहे तुमचं? एवढ्या सकाळी सकाळी कशाला आलात तुम्ही? अजून माझा स्वयंपाकच झाला नाही, तुम्हाला भाकर कुठून द्यायची? अजून माझा स्वयंपाक झाला नाही, रातचं शिळही उरलं नाही, तुम्हाला कुठून भाकर द्यायची? नाही, जा लवकर इथून निघून. ती आई हसली. अरे मी काय तुला भिकारीन दिसते का? मी काय तुझ्याकडे मागण्या करता काही आले का? नाही नाही. अरे ज्याची तू पत्नी आहेस तो साहेब माझा मुलगा आहे.
ओ डार्लिंग, बघा ना, कोणतरी बाई आली आणि म्हणती माझा मुलगा आहे, जरा बाहेर या ना, बाहेर या. ती बाहेर बोलवते नवऱ्याला. तो बाहेर आला, बघितलं तर आई होती. पण पत्नी बरोबर, पत्नीच्या डोळ्यासमोर आता आई कसं म्हणायचं. धाड दिसी मुलगा बोलून गेला, ही नाही माझी आई, ही काहीतरी चुकीची बोलतीये. ओ मावशी, तुमचं काहीतरी चुकलंय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तुमचा मुलगा नाही. माता निशब्द झाली, काहीच बोलली नाही. आल्या पावलांनी पाठीमागे फिरली. आता माझा गैरसमज झाला नाही, गैरसमज लहानपणीच झाला होता तुला ओळखण्यामध्ये. घरी आली. एक एक दिवस महाराज, जेव्हा लेकरं सांभाळत नाही ते दुःख नसतं आईला, जेव्हा लेकरं भाकर देत नाही, जेवण देत नाही ते दुःख नसतं. पण एखाद्या वेळेस पोटचा गोळा कठोर बोलतो ना, त्या बोलण्याने आई झुरत असते महाराज, त्या बोलण्याने झुरत असते. रडते ती माता. काही काळ उलटून गेला, अंतकाळ जवळ आला आणि आता तिला समजलं की मला थोड्या दिवसाने देवाज्ञा होणार आहे, माझं शरीर मला साथ देत नाही. जवळच्या एका विद्यार्थ्याला बोलून घेतलं, मोठा शिकलेला होता. एक चिठ्ठी माझ्या नावाची माझ्या मुलाला लिहून ठेव. आणि त्या चिठ्ठीमध्ये असं काही लिहिलं होतं त्या मातेनी, आणि ती चिठ्ठी शेजारच्या काकूकडे दिली. आई तर गेली महाराज, आईला देवाज्ञा झाली. पण कित्येक दिवसाने त्या मुलाला मुलगा झाला आणि ग्रामपंचायतमध्ये त्याचा काहीतरी रहिवासी दाखला पाहिजे होता, म्हणून तो मुलगा गावामध्ये आला. आल्याच्या नंतर सरपंचाकडे गेला. सरपंच म्हणायला लागले, अरे इतकं उशिरा यायचं असतं का, तुला काही तार मिळाली नव्हती का, तुला माहिती मिळाली नव्हती का, कशाची माहित नाही तुला, तुझ्या आईला देवाज्ञा झाली. मग तो निशब्द झाला, काहीच बोलत नाही. देवाज्ञा झाली, कसं काय झाली माहित नाही रे, पण दिल्लीला आल्यापासून तुझी आई कुणालाच काही बोलत नव्हती, कुणालाच बोलत नव्हती. घरी गेला, घर उघडलं, दार उघडलं, बघतो तर आईचा 50 वर्षाचा संसार असा इकडं तिकडं पडलेला होता. परत दार बंद करून घेतलं. पश्चाताप होता, भरपूर पश्चाताप होता. पण काय करणार, दारामध्ये डोक्याला हात लावून बसला. एक शेजारची काकू आली, तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी होती. तो कागद या सुशिक्षित मुलाच्या हातामध्ये त्या काकूने दिला आणि त्या कागदामध्ये इतके सुवर्ण अक्षराने शब्द लिहिलेले होते. त्या आईने, तो मुलगा वाचू लागला, मुलगा वाचू लागला. त्या आईने असं लिहिलं होतं, बाळा तू लहान होतास, तू लहान होतास, मला नेहमी म्हणायचं आई तू शाळेमध्ये येऊ नकोस, तुला एक डोळा नाहीये. मला वाटलं तू लहान होता म्हणून तुझा हट्ट असेल, तू लहान होतास म्हणून तुला काही कळत नसेल. तू 10वीला गेला रे, 10वीला गेला तरी मला तू लहानच दिसत होता. तू 12वीला गेला तरी मला तसंच म्हणायचा. अरे मी मुंबईला आले तुझ्यासाठी, तू तिथं मिळाला नाही. मी दिल्लीपर्यंत आले तुझ्यासाठी. अरे 4 दिवस अन्न पाणी पोटामध्ये नव्हतं रे, पण त्याचं दुःख नव्हतं मला. मी तुझं मुख बघण्याकरता आले होते. हा, पण तू माझा एक डोळा नाही म्हणून नेहमीच मला आई म्हणायला लाजायचं ना, नेहमीच लाजायचं ना, नेहमी लाजायचं ना. पण तुला माहिती आहे का रे बाळा, तुला माहिती आहे का माझा एका डोळ्याचं नेमकं काय झालं होतं, म्हणजे माझा डोळा गेला माहिती आहे का. वाच खाली, खाली वाच. तर खाली इतकं सुंदर अक्षरही होतं आणि त्या अक्षरामध्ये त्या आईने त्या आसू टाकून ते शब्द लिहिले होते. बाळा, ज्यावेळेस तुझा जन्म झाला होता त्यावेळेस तुझ्या बापाला देवाज्ञा झाली. तुझा जन्म झाला होता त्यावेळेस जन्मताच तुला एक डोळा नव्हता. मी विचार केला, माझे दोन्ही डोळे, मला हे सौंदर्य कोणत्या जगाला दाखवायचंय म्हणून माझा एक डोळा बाळा मी तुला दिला होता रे. या त्या डोळ्याचं रहस्य आहे, ज्या डोळ्यामुळं मला तू शाळेमध्ये येऊ देत नव्हतास. म्हणून मला सांगायचं कितीही जीवनामध्ये मोठं व्हा, पण आईबापाची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट, आई नावाची श्रीमंती तुमच्या जगामध्ये, तुमच्या जीवनामधून निघून गेली. आई नावाची श्रीमंती तुमच्या जीवनामधून निघून गेली. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो, जगतामध्ये माझे मायबाप जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबाराय माझी माय आणि जगद्गुरु तुकोबाराय माझा बाप आहे. हे मायबाप मिळाले नसते, लाभले नसते तर कदाचित आपल्याला वारकरी संप्रदायाचा अर्थ कळला नसता. म्हणून काय सांगू आता,
संतांचे उपकार मज निरंतर जागविती तुम्ही संत माय बाप कृपावंत संत चरण रज ते संत माय बाप त्या संतांचं रजकन आपल्या जर जीवनाला लाभलं तर तुकोबाराय वर्णन करतात होणारा बदल वडी सुख घडो घडी वाढू लागे संत महात्म्यांचा सहवास झाला तर माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं महाराज पण ते संत भगवान बाबांसारखे असले पाहिजे ते संत वामन भाऊ महाराजांसारखे असले पाहिजे ते संत नारायण बाबांसारखे असले पाहिजे आजही विचार करा लोक म्हणतात संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार दाखवतात नाही चालविली जड भिंती बरोबर आहे पण हरली चांग याची भ्रांती त्याची भ्रांती हरवण्याकरता चालविली जड भिंती भगवान बाबांच्या जीवनामधला पहिला चमत्कार जर कोणता असेल तर एखाद्याची भूक भागवण्याकरता गरम गरम भाकर त्याला द्यावी हा चमत्कार आहे महाराज मला सांगायचे संत महात्मे दुसऱ्याला सुख देण्याकरता प्रयत्नशील असतात किती लोकांनी त्रास द्याव त्या महाराज नाही आता विश्वात्मके देवे म्हणतात ज्या संतांच्या जीवनावरती आमच्यासारखे कितीतरी जगतात त्या संतांना एक शाप देता आला नसता का महाराज याचं वाटोळ झालं असतं संत वामन भाऊ महाराज मात्र बोलायचे लोखंडाला आग लागेल एवढी ताकद वाणीमध्ये होती एवढी ताकद होती तुमचं जर नामचिंतन चांगलं असेल तुमची वाणी पवित्र असेल तर तुमचे शब्द लागतात वाणी पवित्र असली पाहिजे नाहीतर तोंड उघडल्याच्या नंतरच कळतं हे कोळशाचं दुकान आहे की तोंड उघडल्याच्या नंतर वामन भाऊ महाराजांच्या जीवनातला चमत्कार सांगितलं होतं लोखंडाच्या कंपनीला आग लागली महाराज लोखंडाला ही संत महात्म्यांची ताकद आहे कधीतरी स्वहिता करता न जगता देश हिता करता जगा या जगा करता जगा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगा करता जगा माननीय मुंडे साहेबांचं 3 जून रोजी जेव्हा निधन झालं महाराज मी सांगत असते प्रत्येक जण रडला त्यांचे प्रेमी रडले यात नवल नाही पण त्यांच्याबरोबर कट्टर वैर करणारे सुद्धा रडले असं चरित्र असावं माणसाचं असं चरित्र असावं चारित्र्य नकोय चरित्र घडवून माणसाने जगायचं असतं मी अनेक कवितामध्ये साहेबांचं वर्णन करत असते पण आवर्जून या ठिकाणी मी ती कविता म्हणणार आहे बरं का माझ्या मुंडे साहेबाचं गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबाचा होता गरीबाचा नेता दिनदुबळ्याचा दाता होता गरीबाचा नेता दिनदुबळ्याचा दाता माझ्या मुंडे साहेबांचं माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव
गाजत जगात. एका वाक्यात सांगून जाईल. मी जर या स्टेजवर आज उभी असेल ना दादा, तर ही मुंडे साहेबांची कृपा आहे. ही मुंडे साहेबांची कृपा आहे. काही नव्हतं राहिलं आमच्या घरी, काही राहिलं नव्हतं. मोठ्या ताकदीने साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनावरती उभं केलं. म्हणून आजही कितीतरी आभार मानावेत कमीच आहे. कधीतरी स्वहिता करता न जगता देशहिता करता जगा. मी सांगून जाईल तुम्हाला, जे जवान आपल्या देशाकरता लढतात, महाराज परिवार नसतो का हो त्यांना? आई असते, बहीण असते, त्यांना दिवाळी असते, त्यांना रक्षाबंधन असतं, सर्व काही असतं, पण जगतात तुमच्या आमच्यासाठी. त्या जवानांना आजही मला वाटते काल परवा दिवशीच पुलवामा 14 फेब्रुवारी या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. जे जवान आपल्यामध्ये नाही आहे त्या जवानांना पुनश्च एकदा श्रद्धांजली मी एका गाण्यातून देणार आहे. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम भी नए घर सुना सुना है. उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. गुजरने उसे मेरे प्यार का जाम दे. मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा अपने गाँव में, किसी के आंचल से, किसी के काजल से, किया जो वादा था वो निभाऊंगा. मैं एक दिन आऊंगा, एक दिन आऊंगा, एक दिन आऊंगा. जाता जाता दरबार में फरियाद करते हैं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून त्या संतांचं एकदा परत भजन करूया. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का.
तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.